काय म्हणाले गाडगे बाबा? अरे बाबानो, फुलवात फुलले आहे, वात जळते आहे, प्रकाश पसरलाय, उजेडच उजेड अवतीभोवती आहे. एकमेकाला डोळे भरून पाहून घ्या, सापसून बघा, एकमेकाच्या हृदयामध्ये घर करा, एकमेकाच्या हृदयामधल्या मंदिरात पोचा बाबांनो. कधी वादळ येईल, कधी वारा येईल, वात विझून जाईल, ज्योत विझून जाईल, आयुष्य संपून जाईल, मग मागं पुढं काही नाही. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. रोज गोड जीवन जगा, छान जीवन जगा, आनंदी जीवन जगा. यातच सार्थकता आहे, यातच जीवनाची परिपूर्णता आहे. माय माऊल्यानो, हे जीवन सोपं नाही. खूप चढउतार आहे, खूप संकट आहे, खूप ताणतणाव आहेत. आरोग्याची काळजी घ्या. 15-16 वर्षाच्या पोराला बीपी व्हायला लागलाय, 15-16 वर्षाच्या 18 वर्षाच्या पोराला कॅन्सर व्हायला लागलाय, शुगर व्हायला लागलाय. माझ्या गावात 3-4 माणसं कॅन्सरनं मेली. यांचा पाहुणा काल परवा कॅन्सरनं मेला. शरीराची शक्यतो जास्त चांगली काळजी घ्या. वेळेवर झोपा, वेळेवर उठा, चांगला आहार घ्या, अनावश्यक आहार घेऊ नका, 5-5दा 6-6दा जेवू नका. जेवढी भूक लागली तेवढंच जेवा. छोटे छोटे नियम पाळा. सूर्य उगवण्याच्या अगोदर उठा, लवकर झोपायचा प्रयत्न करा. 11 वाजता 12 वाजता जेवण करू नका. पूर्वीचे जुने लोक 7:30ला जेवायचे, 8-8:30ला झोपायचे, त्यांचे आरोग्य अजूनही चांगले. शंकर मामा पाटील आहेत, त्यांना मी विचारलं वय किती आहे,